हा मुद्दा यासाठी कारण की पुढचा जर याच्यामधला आपण सर्वेमधला प्रश्न पाहिला तर त्याच्यात हा अगदी डायरेक्ट प्रश्न आहे की इंडिया आघाडी असावी का, हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। आणि खास करून आता दिल्लीचे निकाल लागल्यानंतर तर ही विखुरलेली आहे का आघाडी याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते। इंडिया टुडे सी वोटरचा सर्वे सांगतो की ज्यावेळेला हा प्रश्न विचारण्यात आला 64% लोक म्हणजे निम्म्यापेक्षा सुद्धा खूप जास्त टक्के लोक असं सांगतायत की हो इंडिया आघाडी ही कायम असायला हवी, ती असायलाच हवी मुळात, हे त्यांचं मत आहे। 25% लोकांचं म्हणणं नाही आहे आणि 9.5% लोक म्हणतात की सांगता येत नाही। पण सगळ्यात जास्त आकडा हा आपल्याला हो म्हणणाऱ्यांचा पाहायला मिळतोय। अभिजित सरांकडे जाऊया। अभिजित सर, आता जसं सांगितलं की राहुल गांधी हे किमान भाजपला, मोदींना यांना आयडियोलॉजिकली विचारसरणीच्या दृष्टीने तरी एक दुसरी बाजू समोर ठेवू शकतायत। अशाही परिस्थितीमध्ये विरोधक मात्र त्या नेतृत्वाला मान्य करायला तयार नाहीयेत। अनेक भांडणं मधल्या काळामध्ये झाली। महाराष्ट्रातलं उदाहरण आपण पाहिलं, जरी ते एकत्र लढले तरी सुद्धा त्यांच्या भांडणामुळेच एक प्रकारे त्यांनी स्वतःचं नुकसान करून घेतलं असं म्हटलं जातंय। दिल्लीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। विरोधकांना ही गोष्ट का समजत नाहीये की लोकांना हवं आहे की विरोधी पक्ष असायला हवा? लोक इथे सर्वेमध्ये सुद्धा तेच व्यक्त करताना पाहायला मिळतात। मला असं वाटतं की बघा अनुजा, गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे 2022 नव्हे तर त्याच्या आधीपासून सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण भाजप करतं आहे तर ते विरोधकांना एका प्रकारे नामोहरम करणं आणि विरोधकांना संपवणं यातलं अंतर जे आहे ते भाजपनं खूप पुसटसं करून टाकलेलं आहे। ते विरोधकांना संपवण्याच्या पाठीमागे लागलेत की काय अशी शंका लोकांना येऊ लागलेली आहे। उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उदाहरणार्थ शिवसेना पक्ष, उदाहरणार्थ गोव्याची इलेक्शन, उदाहरणार्थ मणिपूरची इलेक्शन, उदाहरणार्थ बिहारमध्ये 2020 साली ज्यावेळेला इलेक्शन झाल्या त्यावेळेला चिराग पासवान यांचा पक्ष त्यांच्याकडून काढून घेण्यात आला। मुद्दा असा आहे की ज्या वेळेला विरोधी पक्षच राहणार नाही त्यावेळेला तुमचे मुद्दे मांडणारा, बघा लोक कायम लोकशाहीच्या बाजूने आहेत। लोकांनी आपल्याकडे आपण असं म्हणतो की बहुमताच्या दिशेने लोक विचार करतायत, पण एक लक्षात ठेवा की 60 ते 65% लोकच एकूण जनरल इलेक्शन्समध्ये सुद्धा मतदान करतायत, बाकीचे लोक मतदान करत नाहीत। आणि 60-65% लोकांमधले 30-35% लोक ज्यावेळेला तुम्हाला मतं देतात त्यावेळेला तुम्ही जिंकून येत आहात। म्हणजे बरीचशी मतं जी आहेत ती तुमच्या विरोधामध्ये सुद्धा पडलेली आहेत, पण ती एकत्रित पडत नाहीये। ती मग थोडी सपाला, थोडी बसपाला, थोडी राजदला, थोडी काँग्रेसला, थोडी शिवसेनेला, थोडी राष्ट्रवादीला अशी पडत जात आहेत। आणि म्हणून दिसताना ती विखुरलेली दिसत आहेत, पण ती मतं जी आहेत ती सत्तेच्या विरोधातली मतं आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून आता जे विरोधकांबद्दल जे आकलन इथं येतं आहे या सर्वेमध्ये ते म्हणतात की विरोधक असले पाहिजेत आणि इंडिया आघाडी असली पाहिजे, एक स्ट्रॉंग काय म्हणू आपण त्याला की एक अपोजर असला पाहिजे की जो मुद्दे मांडू शकेल, जो मुद्द्यांवरती भांडू शकेल। आणि ज्यावेळेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये बेरोजगारीसारखा प्रश्न आहे, महागाईसारखा प्रश्न आहे, हे प्रश्न आवासून उभे आहेत आपल्याकडे। आणि येत्या 21व्या शतकामध्ये ज्या पद्धतीचं एज्युकेशन सिस्टम आपल्याकडे पाहिजे तशा पद्धतीची सिस्टम आपल्याकडे क्रिएट होत नाहीये। AI आणि बाकीच्या रोबोटिक्स इंजिनिअरिंग वगैरे या सगळ्या गोष्टी जग ज्या बाजूला ज्या दिशेला इतक्या वेगानं पळतंय त्याच्या विरोधी दिशेला आपण वेगाने पळतोय का, असा सुद्धा प्रश्न लोक विचारतात। आणि म्हणून मला असं वाटतं की हा फरक जो आहे हा लोकांची जी मागणी आहे किंवा लोकांची जी इच्छा आहे ती इच्छा सुद्धा मला असं वाटतं सरकारनं ताडून बघितली पाहिजे। ज्या पद्धतीने आपण विरोधकांवरती तुटून पडतो आहोत तर विरोधक असले पाहिजेत, हीच इंडिया आघाडी राहावी म्हणजेच विरोधक असले पाहिजेत ही त्यांची इच्छा आहे। आणि इंडिया आघाडी म्हणजे काय तर एकत्रितपणे जर विरोध केला तर कदाचित ते स्ट्रॉंगली उभे राहू शकतील। एकट्या एकट्याने विरोध करणारे पक्ष जे आहेत ते भाजप पुढे टिकू शकत नाहीत, हे सुद्धा त्यांना त्यातून सांगायचं आहे। आणि म्हणून म्हणतो की इंडिया आघाडीमधले जे पक्ष आहेत त्यांचे बहुतेक मतदार जे आहेत ते सारखे आहेत। काँग्रेसला मतदान करणारे, राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणारे, सपाला मतदान करणारे, राजदला मतदान करणारे एका विचारधारेचे पक्ष आहेत, मात्र त्यांचे वोट बँक सेम आहे। भाजपच्या बाबतीत भाजप आणि शिवसेना हे दोनच पक्ष आहेत देशामध्ये की ज्यांची वोट बँक सेम आहे। बाकी मला असं वाटतं की इतर कुठल्या पक्षांची वोट बँक सेम नाहीये, त्यांची सेम आहे, बाकी कुठल्या पक्षांची सेम नाहीये। हा फरक त्यातला मूलभूत फरक आहे असं मला वाटतं।